जनता ही सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आणि मनसेकडे मोठ्या प्रमाणात मतदार येतील आणि नक्कीच तुम्हाला सर्व महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, सर्व निवडणुकांमध्ये मनसेला मोठं यश मिळालेलं दिसेल. पण त्या दृष्टीनं काही सर्वेक्षण झालंय का? कारण विधानसभा निवडणुकीसाठी देखील एक सर्वेक्षण केलं होतं. ब्लूप्रिंट जी आहे ती देखील त्या संदर्भात वाटप केली होती. प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबांनी सांगितलं होतं. मात्र आता मुंबई महानगरपालिका असू दे किंवा नाशिक महानगरपालिका असू दे, प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टीला घेऊन काही सर्वे झालाय का की कितपत ताकद आहे? सर्वे झाला की नाही याची मला माहिती नाही, परंतु आमच्या तळागाळातले जे पदाधिकारी आहेत आणि आमची जी पक्षीय रचना आहे त्याच्यामध्ये अगदी गल्ली बोळातले विषय काय आहेत, प्रमुख आंदोलन करता येतील असे विषय कुठले आहेत, सत्ताधाऱ्यांनी कशी मुंबईची, नाशिकची किंवा महाराष्ट्राची माती करून ठेवलेली आहे, हे आमचेच कार्यकर्ते, कारण ते तळागाळात लोकांपर्यंत जाऊन काम करत असतात. म्हणजे ती कोविड पासून तुम्ही कुठले बघितलं तरी मनसे ही कायम रस्त्यावरतीच होती. स्वतः राजसाहेब ठाकरे आज तिथे त्यावेळेला मदतीला रस्त्यावरती उतरले होते. त्यामुळे आमच्याकरता सर्वे कदाचित पक्षाकडनं होत असेल नाही, मला याची एक मार्क्सिस्ट सैनिक म्हणून माहिती नाहीये, परंतु नक्की आमचे जे शाखाध्यक्ष आहेत किंवा आमचे सर्व जी रचना आहे त्या रचनेत आम्हाला सर्वांना नक्की कळतंय की कुठे काय विषय आहेत, कुठे काय प्रॉब्लेम आहेत आणि कशा प्रकारे त्यावर मात करता येईल. मला नक्कीच एक महाराष्ट्र सैनिक म्हणून काही माहित नाहीये, परंतु आपण वाट बघूया. तर पुन्हा तुमच्या सूत्राने तुम्हाला सांगितलं असं मला वाटतं. मतदार असतात त्यांचं असतं, शिफ्टेड असतात आणि पुन्हा पक्षाची नवीन मतदार नोंदणी असते, इतर सर्व गोष्टी असतात. मग त्यामध्ये BLA आले, गटाध्यक्ष आले, ती एक पक्षीय रचना आहे, तो एक ढाचा आहे, त्याप्रमाणे सर्व पक्ष काम करतात. 40% असा फॉर्म्युला एक चर्चेला जातो, त्यात किती तथ्य आहे? तुम्ही नवीन बातम्या देताय, आम्हाला खरंच काही माहिती नाही. आणि ही जी सूत्र कोणत नाही यांची माहिती एकदा आम्हाला द्या किंवा राजसभेला कळतेच चालेल. जसं मी नेहमी सांगतो की राजसभेचं एक छान वाक्य आहे, मला असे वाटते की. त्यामुळे तुमच्या सूत्रांत जे काय मला असे वाटते की असतं ना, तर ठीक आहे, त्याचा आदर आम्ही करायला पाहिजे. परंतु आमच्याच बरोबर तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्या नाही आहेत. आमच्याकरता तळागाळापर्यंत जाऊन काम करा, जोरात करा, सर्व ठिकाणी. म्हणजे अगदी नाशिकचा मध्ये काढलेला मोर्चा असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, परवा साहेब कल्याण अंबरनाथला गेले होते, उल्हासनगरला. त्यामुळे बैठका अतिशय जोरात चालू आहेत. परत सांगतो, कार्यकर्त्यांच्या 100% कुठल्याही परिस्थितीत विजयी व्हायचंच ही भावना आहे. सूचना अशाच आहेत की आम्ही महाराष्ट्राकरता राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र सैनिकांनी जी विविध आंदोलनं घेतलेली आहेत, जे लोकोपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि नक्कीच लोकांना जे भल्याचं आहे त्याचेच निर्णय राजसाहेबांनी घेतले. कधीही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करता स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केलेली नाही. मग तो मला वाटतं 1ली ते 5वी काय हिंदी कंपल्सरी करण्याचा असो किंवा सिनेमाला प्राईम टाईम देण्याचा असो किंवा कुठलाही विषय असतो, टोलचा विषय असतो, मी जबाबदारीने बोलतोय. विरोधक टीका करत असतात, परंतु यश हे कायम राजसाहेबांनी घेतलेल्या आंदोलनासमोरच, महाराष्ट्र सैनिकांनी खाल्लेल्या लाठ्याकाठ्यांसमोरच सत्ताधाऱ्यांना झुकावं लागलेलं आहे. ते आता या लोकांपर्यंत पोचवायचं आहे, सर्वांपर्यंत. आणि ह्या माध्यमातून की मनसे काय करू शकते, नवनिर्माण म्हणजे काय, त्याचं एक छोटंसं मॉडेल नाशिकमध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा राजसाहेबांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला दिसलं होतं. आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की ह्या वेळेला जनता ही सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आणि मनसेकडे मोठ्या प्रमाणात मतदार येतील आणि नक्कीच तुम्हाला सर्व महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, सर्व निवडणुकांमध्ये मनसेला मोठं यश मिळालेलं दिसेल. त्याला की नाही याची मला माहिती नाही, परंतु आमच्या तळागाळातले जे पदाधिकारी आहेत आणि आमची जी पक्षीय रचना आहे त्याच्यामध्ये अगदी गल्ली बोळातले विषय काय आहेत, प्रमुख आंदोलन करता येतील असे विषय कुठले आहेत, सत्ताधाऱ्यांनी कशी मुंबईची, नाशिकची किंवा महाराष्ट्राची माती करून ठेवलेली आहे, हे आमचेच कार्यकर्ते, कारण ते तळागाळात लोकांपर्यंत जाऊन काम करत असतात. म्हणजे ती कोविड पासून तुम्ही कुठले बघितलं तरी मनसे ही कायम रस्त्यावरतीच होती. स्वतः राजसाहेब ठाकरे आज तिथे त्यावेळेला मदतीला रस्त्यावरती उतरले होते. त्यामुळे आमच्याकरता सर्वे कदाचित पक्षाकडनं होत असेल नाही, मला याची एक महाराष्ट्र सैनिक म्हणून माहिती नाहीये, परंतु नक्की आमचे जे शाखाध्यक्ष आहेत किंवा आमचे सर्व जी रचना आहे त्या रचनेत आम्हाला सर्वांना नक्की कळतंय की कुठे काय विषय आहेत, कुठे काय प्रॉब्लेम आहेत आणि कशा प्रकारे त्यावर मात करता येईल.